नमस्कार, मी नवनाथ लकडे पलटणवरून AWPLचे औषध आपण तांबे सरांना दिली होती. त्यांच्याकडून जाणून घेणार आहे रिझल्ट कसा आहे आपल्या औषधांचा. तांबे साहेब बोल. तांबे सर नमस्कार, सांगा. मी संदीप जगन्नाथ तांबे कांबळेश्वर. मी नवनाथ लकडे यांच्याकडून AWPLची ऑर्गॅनिक औषधं घेतली होती. त्यांची 4 प्रोडक्ट AWPLचे आपल्याला त्यांनी दिली होती सुरुवातीला 3276 रुपयाला. त्यातून इको बुविटा हा जमिनीतून देणारा डोस आहे 4 किलो प्रति एकर, आणि PGPR, इको हरियाली आणि इको 90 असे ते 4 प्रोडक्ट दिलेले त्यांनी. त्याचं आपण सुरुवातीला एक जमिनीमध्ये पेरताना 10-26-26 2 एकरी बॅगा इकडे बघून बोल. आणि इको बुविटा एक 4 किलो असं मिक्स करून टाकलं होतं. आणि त्यानंतर पहिला स्प्रे घेतला तो SP प्लस वेलनेस, वेदिका ॲग्रो इको हरियाली आणि SP प्लस वेदिका ॲग्रो PGPR आणि 90 असं 3 प्रोडक्ट घेऊन त्याची 200 लिटर पाण्यामध्ये फवारणी केली होती. रिझल्ट असा दिसतोय की नेहमीपेक्षा ज्यादा पानाची साईज आणि पानातला हिरवेपणा हा आपल्याला इथं दिसून येतो आहे. आणि ज्या ठिकाणी आपण मारलं नाही त्या ठिकाणचं आपण दाखवणारच आहे. पण ह्या ठोंबाची साईज इतर मकेच्या ठोंबापेक्षा जादा आहे, आणि त्याचं ग्लेजिंग इतर मकेपेक्षा जरा थोडंसं वेगळं वाटतंय. ही सुरुवात आहे, आणि हे अतिशय खराब रानामध्ये आपण हा मकीचा प्रयोग किती हात मारले? किती हात मारले तुम्ही? आता सुरुवातीला 1 हात मारला होता लहान असताना. आता दुसरा हात निसवाय मका निसवून थीर होताना मारलेला आहे. म्हणजे तुम्हाला एका हातामध्येच एवढा रिझल्ट दिसतो? सुरुवातीला एका हातामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणे म्हणजे समाधानकारक रिझल्ट आहे. असं काही कुठं म्हणजे वेगळं काय नाही. तर तुम्ही समाधानी आपण म्हणलं तर ऑर्गॅनिक औषधाचा रिझल्ट ह्याच्यापेक्षा वेगळा काय असू नाही. बेस्ट चांगला रिझल्ट आपल्या औषधांचा 1 नंबर रिझल्ट आहे. काय सांगाल इथनं पुढे तुम्ही वापरणार का सर्व पिकांसाठी? सर्व शेतकरी बांधवांना असं निवेदन आहे की रासायनिक केमिकल औषधाचा वापर अल्प प्रमाणात करून आपले AWPLचे SP प्लस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडचे ॲग्रीचे प्रोडक्ट वापरून कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि यातून प्रगतीचा मार्ग शोधावा असं माझी शेतकऱ्यांना विनंती राहील. आता ज्याला मारलं नाही त्याचं ते आपण बघूया. आपण त्या साईडला बघू आपण. या आता हे न मारलेलं रिझल्ट इथून आपण एक साधारणतः एक थोडंसं 10 गुंठ्यामध्ये औषध न वापरलं होतं. तर न वापरलेले आणि वापरलेल्यामध्ये जमीन आसमानचा फरक. इथे मकीची संख्या उंची कमी आहे, पानातील ग्रोथ कमी आहे, आणि पिवळसरपणा जास्त जाणवतोय. ग्लेजिंग अजिबात नाही. म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य क्षेत्र तेच आहे, जमीन तीच आहे, परंतु जमिनीमध्ये असा इतका फरक पडू शकतोय. जर फरक वाटत असेल तर आपल्याला इथून पुढे वापरायला काय हरकत नाही असं मला म्हणावं लागतं. ओके. तर शेतकरी बांधवांना परत एकदा आवाहन करा तुम्ही. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना मी असं आवाहन करेन की केमिकल खतं न वापरता किंवा केमिकल खताचा वापर कमी करता आमच्या कंपनीचे ऑर्गॅनिक कंपनीचे औषधं AWPLचे प्रोडक्ट वापरून शेतीची प्रगती वाढवावी, शेतीची गुणवत्ता वाढवावी आणि शेतीची सुपीकता वाढवावी. त्याचं जमिनीचा पोत सुधारतोय, जमिनीचं आयुष्य वाढतंय, आणि भविष्यात ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही, पुढच्या पिढीला जमीन शिल्लक राहिली पाहिजे. हे एक त्यातून मला संदेश द्यायचा आहे शेतकऱ्यांना. आता ह्याच्यानंतर गव्हाचं तुम्हाला, आणि याच्यानंतर मी तुम्हाला गव्हाला 2 एकर क्षेत्रावर साधारणतः 3-3.5 एकर क्षेत्रावर गव्हासाठी मारलेले औषध ते रिझल्ट दाखवतो. ओके.